नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 21 ऑगस्ट 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। आजची जी सर्वात महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण 2020चा अहवाल। ऑलरेडी राज्यसेवा पूर्व परीक्षेत याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि येत्या काळामध्ये UPSC किंवा PSI, STI, ASO कंबाईन सर्वदूर याच्यावरून प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस जे आहेत ते 99.99% आहेत। सो हा जो अहवाल आहे तो प्रत्येकाने नीट करून ठेवा। कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत हे होतं तर युनियन हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स मिनिस्ट्री, गृहनिर्माण आणि नागरी जे काही आहे तर त्यासंबंधी हे सगळं सर्वेक्षण केलं जातं। इंदोर हे शहर जे आहे ते सलग 4थ्या वर्षी स्वच्छ शहर ठरलेलं आहे भारतामध्ये। आणि स्पॉटलाइट इयरबुकमध्ये आपण बघितलं होतं की इंदोर हे सलग 3ऱ्या वर्षी ते झालं होतं आणि आता 2020 हा पुढचा सर्वे आलेला आहे। 28 दिवस हा सर्वेक्षणाचा कालावधी होता। 2020 हे सर्वेक्षणाचं 5वं वर्ष आहे। त्याच्यानंतर जगातला सगळ्यात मोठा स्वच्छता सर्वेक्षण आहे तर हे पण लक्षात ठेवा की जगातलं सर्वात मोठं स्वच्छता सर्वेक्षण याच्या आधी एवढं मोठं कोणी केलेलं नाही आहे। 1 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरं जर तुम्ही बघितली तर तिच्यामध्ये पहिला क्रमांक जो आहे तो इंदोरचा आहे आणि सलग 4थं वर्ष आहे इंदोरचं आहे, 4th इयर। ओके, कन्झिक्युटिव्ह म्हणजे मध्ये गॅप नाही। त्याच्यानंतर दुसरा क्रमांक सुरतचा आहे, तिसरा क्रमांक जो आहे तो नवी मुंबईचा आहे, महाराष्ट्र। त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं जे 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा विषय आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे नवी मुंबईच्या बाबतीमध्ये। त्यानंतर 4थं अंबिकापूर आहे, नंतर 5वं म्हैसूर आहे। 1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहरं जर तुम्ही विचारात घेतली तर याच्यामध्ये पहिली 3ही शहरं जी आहे ती महाराष्ट्रातली आहेत। त्याच्यामुळे हा पण एक महत्त्वाचा MCQ आपला इथं तयार होतो। पहिलं शहर आहे कराड, दुसरं आहे सासवड, तिसरं आहे लोणावळा। तर हे 3 शहरं आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत। त्याच्यानंतर नेक्स्ट वन, गंगेच्या किनारी असलेली शहरं जी आहेत तर त्यांचा विचार करता वाराणसी हे जे शहर आहे ते 1 नंबरवर आहे आणि वाराणसी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ सुद्धा आहे, तर ते एक लक्षात ठेवा। आणि बेसिकली गंगेच्या किनारी असणारी शहरं कुठली आहेत किंवा खालीलपैकी कुठली असे MCQ ऑलरेडी विचारले गेलेले आहेत। म्हणजे गंगा नदीच्या बाबतीत MCQला 2 गोष्टी करून ठेवायच्या की गंगा कुठल्या कुठल्या राज्यांमधून वाहते ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात। बघा, राज्य गंगा कुठल्या कुठल्या राज्यांमधून वाहते आणि दुसरं महत्त्वाची शहरं। आता शहरं बरीच आहेत पण तिच्यातली महत्त्वाची शहरं जसं पटना आहे त्या पद्धतीने। त्याच्यानंतर नवी दिल्ली स्वच्छ राजधानीचं शहर, राजधानीच्या शहरांचा विचार केला तर नवी दिल्ली जे आहे तर ते राजधानीच्या शहरांमध्ये अव्वल आहे। स्वच्छ छावणी शहर, कंटोन्मेंट बोर्ड्स जे काही असतात त्यांचा विचार केला तर जालंधर जे आहे तर ते त्याच्यासाठी फेमस आहे। तुम्ही जर NCERT वाचले असतील तर तिच्यात जालंधरचा एक रेफरन्स आहे बघा, चित्रा सकट, हा ना। तर मला सांगा जालंधर हे दुसऱ्या अजून कुठल्या गोष्टीसाठी फेमस आहे जर तुम्हाला आठवत असेल तर जिओग्राफीच्या NCERT मध्ये आहे, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। राज्याची क्रमवारी बघा, 100पेक्षा अधिक नागरी स्थानिक संस्था असणारी राज्य। 1 नंबरवर तिच्यामध्ये छत्तीसगड आहे, 2 नंबरवर महाराष्ट्र आहे, 3 नंबरवर मध्य प्रदेश, 4 नंबरवर गुजरात, 5 नंबरवर पंजाब, है ना। राज्यांची क्रमवारी 2 पद्धतीने आहे, 100पेक्षा कमी नागरी स्थानिक संस्था आणि 100पेक्षा अधिक। 100पेक्षा अधिक मध्ये 1 नंबरला छत्तीसगड, महाराष्ट्राचा क्रमांक जो आहे तो दुसरा आहे, त्याच्यामुळे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। सर्वात कमी गुण मिळालेलं ह्या कॅटेगरीतलं सर्वात शेवटचं राज्य जे आहे ते बिहार आहे। त्याच्यानंतर राज्य क्रमवारी जर तुम्ही बघितली की 100पेक्षा कमी नागरी स्थानिक संस्था असलेली राज्य, तिच्यामध्ये झारखंड 1 नंबरवर आहे, हरियाणा 2 नंबरवर, उत्तराखंड 3 नंबरवर, 4 नंबरवर सिक्कीम, 5 नंबरवर आसाम आहे। ओके, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की या सर्व याच्यामध्ये सर्वात कमी गुण मिळालेलं या कॅटेगरीचं जे राज्य आहे ते केरळ आहे। 2014 मध्ये ज्यावेळेस स्वच्छ भारत मिशन सुरू झालं होतं त्यावेळेस 18% कचऱ्यावर प्रक्रिया होत होती। आता 2020 मध्ये हे प्रमाण जे आहे ते 66% आहे। एकंदर बघा, आकडेवारी थोडीशी प्लस मायनस असू शकते, पण एक गोष्ट आहे की एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण राबवायला सुरुवात करतो तर हळूहळू तिच्यामुळे तो व्यवस्था असू देत किंवा मग जनजीवन असू देत तर तो तुम्हाला इम्पॅक्ट दिसून येतो, तर ते एक महत्त्वाचं आहे। आणि 2020 मधल्या आता सर्वेक्षणामध्ये किती शहरं होती तर 4242 शहरं सर्वेक्षणात होती। त्याच्याबरोबर कंटेनमेंट बोर्ड छावणीची शहरं 62 होती आणि गंगा किनारची शहरं 97 होती।
आता तुम्हाला 97 वगैरे माहीत असणं अपेक्षित आहे का? नाही ना. महत्त्वाची एक 4-5 शहरं जी आहेत ते विचारली जातात ती तुम्हाला माहीत पाहिजे. महाराष्ट्राचा विचार करतात स्वच्छ सर्वेक्षण सलग 3ऱ्या वर्षी महाराष्ट्र सर्वाधिक पुरस्कार मिळवणारं राज्य बनलं आहे. तर हेही MCQ साठी महाराष्ट्राच्या बाबतीत लक्षात ठेवा आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे इथं. 2020 मध्ये 4 राष्ट्रीय पुरस्कार बघा की आणि अन्य विभागातले एकूण 13 असे एकूण 17 पुरस्कार मिळालेले आहेत आणि सर्वात जास्त पुरस्कार मिळवणारं सलग 3ऱ्या वर्षी राज्य जे आहे ते महाराष्ट्र आहे. पुढची न्यूज बघा. न्यायालय अवमान प्रकरणाचा विचार जर केला तर प्रशांत भूषण या गोष्टीवर ठाम आहेत आणि प्रशांत भूषण यांनी सांगितलेलं आहे की बाबा मी माफी मागणार नाही. माफी जर मागितली तर ते ढोंगीपणाचं होईल किंवा हिपोक्रसी आपण ज्याला म्हणतो तर ते, कारण न्यायालयाने फेरविचारासाठी त्यांना 2 दिवसाचा अवधी दिलेला आहे है ना. तर एकंदरीतच हे जे प्रकरण आहे ते बरंच चर्चेत आहे. कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा कायदा वगैरे त्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत, तेवढं एक लक्षात ठेवा. बायोचार काय असतं तर ते एक लक्षात घ्या. बायोचार म्हणजे काय की जे काही बायोमास असतं म्हणजे टाकाऊ पालापाचोळा वगैरे कचरा जो काही असतो त्याला तुम्हाला एका म्हणजे ऑक्सिजनच्या कमतरतेमध्ये म्हणजे 100% ऑक्सिजन नसताना तुम्हाला त्याला पेटवायचं आणि त्याचा कोळसा तयार करायचा है ना. म्हणजे ऑक्सिजनचं जर प्रमाण नियंत्रित राहिलं आणि त्याच्यातून ज्वलनक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्बनयुक्त कोळसा मिळतो, त्याला बायोचार म्हटलं जातं. तुम्ही जर मोकळ्या याच्यात जर ते जाळलं तर तिच्यामध्ये 100% ऑक्सिजनचा वापर होतो आणि ते आपल्यासाठी काही कामाचं राहत नाही. त्याच्यामुळे असा एखादा पिंप घेतला आणि तिच्यामध्ये जर तुम्ही जाळायला सुरुवात केली सगळं, तर सुरुवातीचा हे असतो की ज्याच्यात थोडा ऑक्सिजन असतो, नंतरच्या काळात ऑक्सिजन तिच्यामध्ये येत नाही आणि तिच्यामधून मग ते जे तयार होतो कोळसा त्याला बायोचार म्हटलं जातं आणि हा काळा कोळसा अपेक्षित असतो. तर ते एक लक्षात ठेवा. ओके. आता हे बायोचार तयार करत असताना CO2 त्याच्यानंतर CO, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन, ओके, तर असे पर्टिक्युलर जे वायू आहेत तेही तयार होतात. पण एक नंबर आहे की बाबा बायोचार ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे की बायोमास जाळायचं ऑक्सिजन नियंत्रित ठेवून आणि तो जो कोळसा असेल त्याला बायोचार म्हणते, तुम्ही नंतर वापरू शकता. आता बघा स्थायी समितीचा आपण चर्चा केली होती. स्थायी समिती, आता हे शशी थरूर यांचं जे प्रकरण आहे की शशी थरूर स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. कुठली स्थायी समिती की आपण बघितलं होतं की फेसबुकचा जो इश्यू होता की फेसबुकच्या याच्यामध्ये जी काही स्थायी समिती होती त्या स्थायी समिती समोर फेसबुकच्या लोकांना बोलवणार होता आपण माहिती तंत्रज्ञानाची स्थायी समिती. शशी थरूर त्याचे अध्यक्ष आहेत, परंतु त्यांनी स्वतःच त्या गोष्टी इनिशिएट केल्या आणि त्यांनी सदस्यांशी चर्चा केली नाही म्हणून मग त्यांना त्या पदावरून हटवा वगैरे चालू आहे. पण आता काय आहे ना की आपल्याला प्रश्न स्थायी समितीबद्दलचा विचारला जाऊ शकतो. मी तुम्हाला विचारलंही होतं आणि बऱ्याच लोकांनी उत्तर दिलं होतं की याच्यामध्ये किती सदस्य असतात? 31 सदस्य असतात है ना, 21 अधिक 10. तर हे लोकसभा हे राज्यसभा. तेवढं एक लक्षात ठेवा. समित्या नीट करून ठेवा. समित्या आता स्थायी समितीच्या याच्यावरून इश्यू सुरू आहे म्हटल्यानंतर समित्या आपल्याला परफेक्ट पाहिजेत सगळं. त्याच्यानंतर जे काही क्रीडा पुरस्कार आहेत तर क्रीडा पुरस्कारांच्या बाबतीत आपण बघितलं होतं की 29 ऑगस्ट जो आहे म्हणजे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस जो आहे. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगार असं म्हटलं जातं. तर त्या दिवशी राष्ट्रीय पुरस्कार जे आहे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार त्यांचं वितरण केलं जातं आणि याच्यामध्ये आतापर्यंतची जी रक्कम आहे ती बऱ्यापैकी कमी होती. म्हणजे खेलरत्न पुरस्कार जो आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार तिच्यामध्ये 7.5 लाख मिळायचे, अर्जुन पुरस्कारात 5 लाख मिळायचे. तर आता ह्या रकमा वाढवण्यासंबंधी क्रीडा मंत्रालय विचार करत आहे. म्हणजे राजीव गांधी खेलरत्नला 7.5 वरून 25 लाख, अर्जुन पुरस्कार 15 लाख है ना. त्याच्यानंतर द्रोणाचार्य आणि ध्यानचंद जे पुरस्कार आहेत तर त्यांना पण 5 लाख रुपये मिळायचे. तर त्यांना पण द्रोणाचार्याचे पण 10 करायचे आणि ध्यानचंदचे पण 10 लाख करायचे असं चालू आहे. नक्कीच जर थोडी रक्कम वाढली तर चांगलं राहील, कारण क्रीडा क्षेत्रामध्ये जे आहे की बरेचसे जे क्रीडापटू असतात त्यांना म्हणजे जे काही आर्थिक स्थैर्य नसतं आणि त्याच्यामुळे जर याच्यामधून त्यांना बऱ्यापैकी हेल्प मिळू शकते. पण एकंदरीतच एक महत्त्वाची गोष्ट आहे की सुशील कुमार जो आहे त्यांनी एक मत तिथं व्यक्त केलेलं आहे कुस्तीपटूने. यावर्षी मोठ्या प्रमाणावर लोकांची शिफारस करण्यात आलेली आहे. जर आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांची शिफारस करत राहिलो तर त्या पुरस्काराचं जे महत्त्व आहे ते टिकत नाही, तर त्याची डिग्निटी मेंटेन झाली पाहिजे असंही त्याचं म्हणणं आहे. याच्यावर तुम्ही तुमचं काय मत आहे तेही नोंदवू शकता. तुम्हाला या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. द मॅरेज एज मिसकन्सेप्शन, अरे खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे. आपण बघितलं की पंतप्रधानांनी 15 ऑगस्टच्या भाषणात सांगितलेलं आहे की मॅरेज जे आहे तर त्या मॅरेजसाठी एज आपण वाढवूयात, लग्नाचं वय, आणि त्याच्यासाठी मॅलन्यूट्रिशन असेल, त्याच्यानंतर मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट असेल वाढणारा, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. इथं मेन गाभा जो आहे की
सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही ॲड्रेसिंग पॉवर्टी, गरिबीला ॲड्रेस करा, गरिबीचा प्रश्न मिटवा आणि तिच्यामधून मग आरोग्य असेल किंवा मग पोषक पोषक आहार जो आहे त्यासंबंधीचे इश्यू असतील तर ते आई आणि बाळाच्या बाबतीमध्ये कमी होऊ शकतात. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की नुसतं एज जे आहे, म्हणजे साधी गोष्ट आहे, तुम्ही 18चं 21 वय जर केलं, आता काय होईल की बऱ्याचशा ठिकाणी आता जे लग्न आहे, लग्नाचं एज आहे की मुलीचं 18 मुलाचं 21, तरीसुद्धा बालविवाह होतात किंवा याच्यापेक्षा कमी एजच्या याच्यामध्ये लग्न होतात. आता परत जर आपण हे वय समजा मुलीच्या बाबतीत 21 केलं आणि तिच्यातून होऊ काय शकतं की ही लगेच प्रथा काय बदलत नाही. लोकांची जी काही मेंटॅलिटी आहे किंवा तो अवेअरनेस तितका झालेलाच नाही आजपर्यंत. आपण 18-21मध्ये वर्क करू शकलो नाही, जर ते आपण 21पर्यंत नेलं तर जे लग्न होतील तर ऑब्व्हियसली काय होऊन जातं की एखाद्या महिलेला लग्नानंतर किंवा तिचा जर जात झाला, काही तिचे इश्यू असले तर एक मॅरिड वुमन म्हणून तिला जे संरक्षण मिळतं ते कायदेशीर ह्या मुलीला मिळू शकत नाही जर ती 21 वर्ष वय आधी तिने लग्न केलेलं असेल तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे की आपण एखादी स्कीम बघतो, मॅटर्नल बेनिफिट संबंधीची स्कीम आहे, तर तिच्यात लिहिलेलं आहे की 19व्या वर्षी पहिलं बाळ झाल्यानंतर ॲक्सेप्ट होणार, कारण लग्नाचं एज 18 आहे आणि त्याच्यानंतर समजा 9 मंथ्स, तर 19व्या वर्षी जर आई बनत असेल तर तिला ते लाभ मिळतात. आता जर 21 वर्षे तुम्ही लग्नाचं वय केलं आणि 21पेक्षा कमी वयोगटामध्ये लग्न व्हायला सुरुवात झाली तर ऑब्व्हियस माता म्हणून तिला 22व्या वर्षी ते बेनिफिट्स मिळतील. तर काय होईल ना की कितीतरी कुटुंब हे म्हणजे क्रिमिनल्स ठरतील, ते असंही होऊ शकतं. ग्रामीण आणि ट्रायबल म्हणजे तुम्ही सर्व गोष्टींचा विचार त्याच्यात अपेक्षित आहे की फक्त एज वाढवून गोष्टी होणार नाहीत. त्याच्यानंतर त्यांनी मिसकन्सेप्शन्स काय असतात की टिपिकल मुस्लिम लोकांमध्ये लवकर लग्न होतात, मुलं होतात, हे मिसकन्सेप्शन आहेत, हेही क्लिअर केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मीन एज ऑफ मॅरेज जर तुम्ही विचार केला की 25 वर्ष मीन एज ऑफ मॅरेज असणारी राज्य कुठली आहेत, तर हिच्यामध्ये काय आहे, JNK, त्याच्यानंतर मिझोराम, त्याच्यानंतर नागालँड. म्हणजे बघा की तुम्हाला ही गोष्ट एक क्लिअर होते की आपल्याला असं वाटतं की ईशान्येकडची राज्य आहे किंवा ट्रायबल आहेत, मणिपूर आहे, गोवा आहे, की मीन एज जे आहे ते 25 आहे. आता मीन एज केरळचं किती बघा, केरळमध्ये शिक्षण सगळ्या गोष्टी आहेत, 22 आहे. त्याच्यानंतर दिल्लीचं मीन एज किती आहे, 23 आहे. म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत की आपल्याला पॉवर्टी ॲड्रेस करणं आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं इथं अपेक्षित आहे. अशा आशयाचं हे आर्टिकल होतं, महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर निवड करण्यासाठीची समिती कुठली असते बघा. तर ह्या गोष्टी टिपिकली अशा पुस्तकात बऱ्याचदा मिळत नाही, तर या पेपरमधून आपण कलेक्ट करायच्या. नेतृत्व जे आहे की रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर निवड समितीचं नेतृत्व कॅबिनेट सचिवाकडे आहे. त्याच्यानंतर बाकीची जनता तिच्यामध्ये कोण कोण आहेत मेंबर म्हणून, शक्तिकांत दास आहेत बघा, गव्हर्नर रिझर्व्ह बँकेचे. त्याच्यानंतर केंद्रीय वित्तीय सेवा सचिव आहेत. त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेचे 2 स्वतंत्र संचालक आहेत. एवढे लोक मिळून रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नरची नियुक्ती करतात. आता NS स्वामीनाथन जे होते, ज्यांनी राजीनामा दिलेला आहे, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर होते आणि त्यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा दिलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मुद्रा धोरण विभागामध्ये जवळपास 39 वर्षाचा सेवाकाळ त्यांचा होता आणि विश्वनाथन हे रिझर्व्ह बँकेतील सर्वात वरिष्ठ डेप्युटी गव्हर्नर होते आणि त्यांनी राजीनामा दिलेला आहे. म्हणून मग आपल्याला नवीन डेप्युटी जे काय गव्हर्नर आहे त्यांची नियुक्ती करायची आहे. झोमॅटोने महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान पगारी रजा देण्यासंबंधीची तरतूद केलेली आहे. आता झोमॅटोने महिला कर्मचाऱ्यांना जवळपास म्हणजे मेन्स्ट्रुअल लीव्ह, ती पण पेड मेन्स्ट्रुअल लीव्ह देण्याचा आणि दर महिन्याला 10 दिवसांची पगार रजा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता याच्यावर वेगवेगळ्या स्तरावरून वेगवेगळे जे काही निर्णय डिबेट सुरू झालेले आहेत की जेंडर इक्वॅलिटी म्हटल्यानंतर अशा गोष्टी नकोत किंवा 10 दिवस ठरवणारे तुम्ही कोण वगैरे वगैरे. तर याच्यावर तुम्ही तुमचं मत देऊ शकता, पण एक सिम्पल हे आहे की झोमॅटोने पेड मेन्स्ट्रुअल लीव्ह दिलेली आहे. हा ना, म्हणजे ह्या अशा गोष्टी होत राहतात. जसं फेसबुकनी काय केलं होतं ना, आपल्याकडे मॅटर्नल लीव्ह असते बा, मॅटर्निटी लीव्ह जी काय आहे, तर तसं वडिलांसाठी पण म्हणजे फक्त आईला ती बेनिफिट मिळतं आहे, पण कुठंतरी वडिलांचा रोल जो आहे किंवा त्यांचं जे महत्त्व आहे ते कमी होतं. मग तिच्यात फेसबुकनी स्वतः ते मार्क झुकरबर्गनी सुट्टी घेतली होती पेड आहे ना, एक वडील म्हणून, आणि बाकी कर्मचाऱ्यांना पण ते प्रोव्हिजन केलं होतं. मग अशा गोष्टी या न्यूजमध्ये असतात आणि याच्यावर डिबेट होतात आणि मग याच्यावर आपल्याला प्रश्न विचारण्याची शक्यता असते. शैक्षणिकमध्ये बघा, नमत बसई काय आहे तर केरळमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण देण्याचा कार्यक्रम आहे. समग्र शिक्षा केरळ अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण देणारा कार्यक्रम आहे. नमत बसईचा अर्थ होतो आपली भाषा.
आदिवासी समुदाय इथले ज्यांना शिक्षण दिलं जातं तिथल्या विद्यार्थ्यांना इरुला आहे, मुडुका आहे, कुरुंबा आहे, हे MCQ साठी विचारले जातात बघा, कुठल्या राज्यातून आहेत बाबा. भारतीय संविधानातलं कलम आहे बघा मातृभाषेत शिक्षण, कलम 350 आणि ते जे आहे की त्याच्यामध्ये एक तुम्हाला अधिकारी नेमायचा आहे ना. त्याच्यानंतर समग्र शिक्षा अभियान जे आहे मंत्रालयाचं, शिक्षण मंत्रालय, मानव संसाधन विकास मंत्रालय जे होतं आधीचं, आता शिक्षण मंत्रालय. समावेश काय काय आहे, 3 स्कीम एकत्र आल्या आणि त्याच्यातून समग्र शिक्षा जन्माला आलं. सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, शिक्षकांचं शिक्षण. आता पूर्व शालेय ते 12वी पर्यंत, प्री स्कूल ते 12वी एवढा समावेश समग्र शिक्षामध्ये होतो. याच्यामध्ये 2 T's वर फोकस आहे. 2 T काय आहेत, टीचर अँड टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर 9वी ते 12वी म्हणजे 4 वर्ष कौशल्य विकास किंवा व्होकेशनल ट्रेनिंगसाठीचे विषय निवडता येतात विद्यार्थ्यांना. समग्र शिक्षा काय आहे ना, इंटिग्रेटेड स्कीम आहे स्कूल एज्युकेशनची. निधी कसा दिला जातो याच्यामध्ये. राज्य आणि विधानसभा असणारे केंद्रशासित प्रदेश, त्यांना 60-40 ना, राज्याचं 60, विधानसभा असलेले केंद्रशासित प्रदेश. आता कमेंट बॉक्समध्ये सांगा विधानसभा असलेले केंद्रशासित प्रदेश किती आहेत भारतामध्ये. ईशान्येकडची राज्य असतील, हिमालयन राज्य असतील तर त्यांना 10:90 90% केंद्र सरकार मदत करणार. विधानसभा नसलेले केंद्रशासित प्रदेश 100% केंद्रशासित राज्य सरकार देणार मदत. सतलज यमुना कालवा जो आहे तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर पंजाब, हरियाणा. त्याच्यानंतर भूमध्य समुद्र व अटलांटिक समुद्र यांना जोडणारा जो समुद्र आहे तो आहे अल्बोरन समुद्र. राष्ट्रपती एखाद्या व्यक्तीचा नागरी सन्मान काढून घेऊ शकता, बरोबर आहे, आणि याच्यासाठीचा नियम जो आहे तो नियम 10, दोन्ही योग्य आहे स्टेटमेंट. आशियाई विकास बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कुठं आहे, मनिला. खालीलपैकी कोणता देश ईस्ट मेड गॅस फोरमचा सदस्य नाही तर फ्रान्स. आजचे प्रश्न घ्या. ॲड्रेसिंग पॉवर्टी इज की टू इम्प्रूव्हिंग हेल्थ अँड न्यूट्रिशनल स्टेटस ऑफ मदर्स अँड देअर इन्फंट्स क्रिटिकली ॲनलाइज. ओके, तर हे खूप महत्त्वाचं आहे ना. येत्या काळात आता बघा मॅरेजचं एज वाढवायचं नाही वाढवायचं की त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर हे येत राहणार. MPSCसाठी निबंध आहे स्वच्छता मिशन भारतीय समाज. पहिला प्रश्न घ्या. अमेंडिंग ॲक्ट 1781 नुसार खालीलपैकी कोणत्या शहरातील सर्व नागरिक हे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेत सामील करण्यात आलेत. मुंबई, कोलकाता, मद्रास, दिल्ली. प्रश्न क्रमांक 2. रेग्युलेटिंग कायदा 1773 बाबत बिनचूक विधान निवडा. 1. भारतातील केंद्रीकृत प्रशासनाचा पाया रचला. ब. 1774 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. क. गव्हर्नर ऑफ बेंगॉल गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल झाला. फक्त ब क वरील सर्व. तिस्ता नदी भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहते. नागालँड, मणिपूर, ओरिसा, पश्चिम बंगाल. भारतातील स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणारं एकमेव राज्य कुठलं. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार. अक्षय ऊर्जा दिवस कधी साजरा केला जातो. 15 ऑगस्ट, 21 जुलै, 1 जून, 20 ऑगस्ट. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.